हाय गाइज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग। तर आज आपण बनवूया उपमा। त्यासाठी मी साहित्य घेतलेत बघा, वाटाणे, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता अँड चॉपेड ऑनियन। तर चला आपण सुरू करूया। हे मी घेतलेत रवा घेतलाय मी हा। तर चला, इथे मी ठेवले कढई तापत। आता ह्याच्यामध्ये मी टाकते रवा। रवा तुपामध्ये मस्त असा भाजून घ्यायचा। तूप बघू शकता तुम्ही। इथे आहे रुद्र, बनानाच खातोय। रुद्र हाय कर बाळा। ओके, तूप घेतलंय। हे मस्त असं आपण भाजून घेऊया। रुद्र उभा राहिला असल्यामुळे अंधार पडतोय। मस्त असा रवा फुगत चाललेला आहे भाजत तुपात। मी उपमा यासाठी करते आता की रात्रीचा मसाले भात होता शिल्लक थोडा, तो मी खाल्ला। आता थोडंसं क्रेविंग झाली मला उपमा खाण्याची, सो बनवते। आता हा उपमा मस्त असा भाजलेला आहे, बघू शकता तुम्ही। तो हलकासा ब्राऊन झालेला आहे। हा आता आपण काढून घेऊया। बघू शकता कढईमध्ये तेल तापत ठेवलंय मी। रवा काढून घेतलेला आहे भाजलेला। मोहरी अशी तुम्ही तुमच्या जास्त आवडत असेल तर जास्त तुम्ही टाकू शकता। मोहरी असा आवाज आला पाहिजे, मोहरीचा मस्त अशी तडतड वाजली पाहिजे, मला खूप आवडते। त्यानंतर घालूया मिरच्या आणि कढीपत्ता। मस्त असं भाजलेलं आहे। तर आपण ह्यात सोडूया वाटाणे। वाटाणे सोडल्यानंतर हे मस्त असे भाजले पाहिजे। तेलातच वाटाण्याला भाजायचं मस्त। वाटाणे कढईमध्ये सोडल्यानंतर जरा सांभाळून तुम्ही लांब उभे राहा। अशा तऱ्हेने वाटाणे उडतात। मस्त असे भाजून घ्यायचे। झाल्याच ह्यात सोडायचे कांदे। कांदा मस्त असा भाजून घ्यायचा। मी यात हळदीचा वापर करणार नाही कारण मला आवडत नाही। मला व्हाईट उपमा खूप खायला आवडतो। बघू शकता कांदा मस्तपैकी भाजलेला आहे। आपण आता यामध्ये पाणी ॲड करूया। चवीनुसार मीठ घालायचे। मी मीठ कमीच खाते कारण मला बीपीचा त्रास आहे। कोथिंबीर ॲड करूया आता। पाण्याला मस्त असा कड आलेला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया रवा। ह्याला झाकण लावून 2 मिनिटं ठेवू। उपमा इज रेडी, बघू शकता। मस्त ह्याला